असल्यामुळे आज आपल्या क्लासेसमध्ये टेस्ट सिरीज असते। तर आज दाखवतो तुम्हाला सगळ्यांना की सकाळून तर टेस्ट सिरीज होतेच, पण दुपारून कशी होते टेस्ट सिरीज, कशी असते, कशी द्यावी लागते, कशी अभ्यास करतात लेकरं, ते आपण बघूया। तर टेस्ट सिरीजची सुरुवात होताना किंवा टेस्टची सुरुवात होताना आपण लेकरांना सांगितलं पाहिजे किंवा समजवलं पाहिजे की आपण काय करतोय। सुरुवात तर प्रथम अशी होते की बॅगच बाहेर येतात। क्लासेसमध्ये बघू शकतात मी की बॅग्स इथं आहेत, काही खाली आहे। तर पहिले तर आपण बॅग बाहेर काढायला लावतो, म्हणजे जेणेकरून पोरं थोडंसं सुद्धा चीट करू शकत नाही। तरीही आपण पूर्ण बिल्डिंगमध्ये कॅमेरे ठेवलेले आहेत, कॅमेरेज आहेत। जर कोणाला डाऊट आला किंवा मला डाऊट आला तर मी कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा बघत असतो। तर असू द्या, पहिले आपण एक एक हॉल बघूया, कसे पेपर घेतला जातो, कोण कसं सुपरविजन करतं वगैरे। ओके, तर आपण बघूया वर्ग कसा आहे। तर ठीक आहे, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतो, सगळ्यांनी उत्तर द्यायचे हा, कॅमेरा चालू। बरं, पेपर कशावर आहे तुमचा? आता मॅथ्सचा आहे, प्रत्येक विषयाचा पेपर होणार आहे, बरोबर आहे ना? हा, तर लक्ष द्या, तुम्हाला 2 तासाचा पेपर कंटेन करायचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आठवड्याभर जे शिकवलंय त्याच्यावरच आहे ना टेस्ट? हा, येतंय का रे? नक्की येतंय का? हो नाही काही नक्की येतंय का? बरं, या मॅडम काही कॉफी बिफे देतात का तुम्हाला? नाही सर। काय आणून देतात? काय डायजेस्ट बिजेस उत्तर सांगतात का? नाही। नक्की नाही ना? तर अशा पद्धतीने पेपर कंडक्ट होतो आणि त्यांचा लगेच ओपन हाऊस मंडेला असेल, बरं का? मंडेला असेल, घरी सांगून द्यायचं, मंडेला ओपन हाऊस असेल। तर आपण हॉल नंबर 2 मध्ये आलेलो आहे, पोहोचलेलो आहे। दुपारचं सत्र चालू आहे, या दुपारच्या सत्रात मध्ये सुद्धा पेपरच चालू आहे। तर इथं काही विद्यार्थी बसलेले आहेत, आपण काही विद्यार्थ्यांशी बोलूया। उत्कर्षा, पेपर सोपा आहे का? येतोय का? नक्की येतोय का? का 0-0 पडणार? नाही, आउट ऑफ पडतील ना? नक्की ना? आठवडाभर जे शिकवलंय त्याच्यावरच आहे का दुसरं काही आलेलं आहे? नाही, जे शिकवलं येतंय का तुला थोडं होतं? ओके, कोणी कॉप्या वगैरे नाही देत ना? सर वगैरे कॉप्या, मॅडम वगैरे कॉप्या नाही देत ना कोणी? नक्की ना? ओके, चालेल। तर आता आपण हॉल नंबर 3 मध्ये येतोय, तर बघूया। हा, तर पेपर लिहित आहेत लेकरं। येतंय का रे? सोपं आहे का पेपर? हा, सोपं आहे का? येतंय का तुला? नक्की येतंय? बरं, आठवडाभर जे शिकवलं त्याच्यावरच आहे ना टेस्ट? बरं, कोणी कॉप्या वगैरे देतंय का? मॅडम वगैरे कोणी? नक्की नाही ना? बरं, क्वेश्चन पेपर प्रिंटेड आलेली व्यवस्थित सर्वांना? तर अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सुद्धा प्रिंटेड येते, जेणेकरून त्यांना VIP क्वेश्चन्स शेवटी ज्यावेळेस तुमचे फायनल पेपर असतील ना शाळेचे, त्यावेळेस ही क्वेश्चन पेपर सांभाळून ठेवा। ही पेपर असेच मी क्वेश्चन पेपर काढतो की जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट फायनल इयरला, म्हणजे इयरची जी फायनल एक्झाम होते तिला उपयोगात येईल। आलं लक्षात? बरं, ठीक आहे। तर नक्की कोणी कॉप्या वगैरे देत नाही ना? नक्की ना? ओके, इकडे लक्ष द्या, पेपर व्यवस्थित येतोय? नक्की व्यवस्थित येतोय? बरं, सगळे शिकवलेले प्रश्न आहेत? नक्की आहे का? बरं, मला तू उभी राहा, मला सांग, एखादा शिक्षक कॉपी देतोय? येस ऑर नो? नो। बरं, एखादा शिक्षक सांगायला येतोय उत्तर? पेपर कडक होतोय? कॉपी करू देतोय? तुम्हाला शिकवलेलं समजलं? आठवड्याभराचं कळालं? लिहिता येतंय? नक्की? ओके, ठीक आहे, बंद करून पास करू। हा, बरं, पेपर व्यवस्थित आहे? अरे हो की नाही? बरं, जेवढं आठवडाभर शिकवलं तेवढं येतंय? कोणी शिक्षक तुम्हाला सांगतोय उत्तर? कॉपी देतोय कोणी? तुम्ही तुमच्या मनाचा लिहितायत ना? नक्की ना? बरं, पेपर व्यवस्थित आहे का? व्यवस्थित आहे? नक्की? नक्की? बरं, कोणी या टीचर सांगतायत का, उत्तर सांगतायत का कोणाला? नाही ना? बरं, ठीक आहे, चालेल। ओके, 1 मिनिट इकडे लक्ष द्या, पेपर व्यवस्थित आहे? नक्की का? बरं, मला एक गोष्ट सांगा,
जो पेपर दिलेला आहे आठवड्यावरच्या अभ्यासावर आहे का असंच काही पण दिलेलं आहे? काय का कशावर आहे पेपर? सायन्स. आठवड्यावरच्या अभ्यासावरच आहे ना? हो. ओके, येत आहेत का उत्तर? हो. नक्की? काही अडचण? नाही. काही अडचण? नाही. नक्की नाही ना? नाही. त्या मॅडम कॉप्या देत आहेत का? नाही. उत्तर सांगतायत का? नाही. बरं ठीक आहे. हा, पेपर व्यवस्थित आहे का? व्यवस्थित आहे? येतंय का तुला? येतंय? येतंय नक्की? बरं, पेपर आठवडाभर जे शिकवलं त्याच्यावरच आहे का? नक्की का ओवी? बरं, इथं कोणी तुम्हाला उत्तर सांगतायत का? उत्तर सांगताय कोणी? कॉपी देतंय? नाही ना? नक्की व्यवस्थित आहे मग पेपर? काही अडचण? ओके, बेस्ट लक. मग लिहा.